घराची बरकत वाढवण्यासाठी 25 वास्तू टिप्स, छोटे उपाय मोठे फायदे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. किचनमध्ये जाऊन कधीही रडू नये, यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. 2. घरात कोणत्याही कोपऱ्यात बंद पडलेली घड्याळ किंवा कोणतीच वस्तू लावू नये. तसेच तुटलेल्या काचेच्या वस्तू हे घराबाहेर काढून टाकाव्यात. नंबर 3. अभ्यासात कमी रुची असणाऱ्या मुलांना नेहमी पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करायला लावावे, यामुळे यांना लाभ मिळतो. नंबर 4. घराच्या प्रवेशद्वारावर कोणतेही मांगलिक चिन्ह जसे की स्वास्तिक किंवा ओम हे सिंदूरने काढावे. नंबर 5. पूजा घराचे दार नेहमी 2 पल्ले असलेलेच असावे. नंबर 6. कापूरला काळ्या कपड्यात बांधून मुख्य दरवाजावर टांगून द्यावे, पण ते कोणालाही दिसू नये. यामुळे घरात कधीही कोणाची नजर लागणार नाही, नकारात्मक ऊर्जा येणार नाही. नंबर 7. दर गुरुवारी तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करावे, यामुळे आर्थिक स्थितीत वेगाने सुधारणा होते. नंबर 8. घरात पूजा करताना कापूर जरूर जाळावा, हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आणते. नंबर 9. घरात कोणताही नळ टपकता ठेवू नये, तो त्वरित दुरुस्त करावा. 10. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, यामुळे शनी आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात. 11. स्वयंपाकघर आणि प्रवेशद्वार एकदमच सिधीत नसावे. जर तसे करणे शक्य नसेल तर स्वयंपाकघराच्या दारावर पडदा लावावा. 18. घरातील स्त्रीने रोज सकाळी उठून मुख्य दरवाजावर पाणी टाकावे, यामुळे घरात माता लक्ष्मीची कृपा बनत राहते. नंबर 13. घरात सकाळ किंवा संध्याकाळी भजन लावल्यास देवाचा वास राहतो आणि वाईट शक्ती घराबाहेर निघून जाते. नंबर 14. घरातील वडीलधाऱ्यांची कोणतीही तस्वीर, फोटो कधीही पूजा घरात ठेवू नये. त्यांची तस्वीर दक्षिण दिशेला लावावे. नंबर 15. उत्तर दिशेला धातूने बनवलेलं कासव ठेवल्याने घरात सुख समृद्धी बनत राहते. नंबर 16. उत्तर पश्चिम दिशेला लावलेल्या पडद्याचा रंग राखाडी असल्यास तो सर्वात शुभ मानला जातो. नंबर 17. घराचे मुख्य दार कधीही घराच्या ठीक मध्यभागी बनवू नये. नंबर 18. घरात पेंट करताना, रंगकाम करताना लक्षात ठेवा की खिडक्या आणि दरवाजांना काळा रंग देऊ नये. नंबर 19. यश, सुख, समृद्धी मिळवण्यासाठी घरामध्ये गंगाजल पूजा घरात म्हणजेच देवघरात जरूर ठेवावे. नंबर 20. घरात ठेवलेले विवाहाचे निमंत्रण पत्र म्हणजेच पत्रिका कधीही फाडून नष्ट करू नये, त्यामुळे गुरु आणि मंगळ दोष निर्माण होतो. नंबर 21. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना तोंड पूर्व दिशेला असावे, हे ध्यानात ठेवावे. नंबर 22. घरात कधीही बूट, चप्पल इकडे तिकडे फेकू नये. असे केल्याने ग्रह कलह वाढतो आणि धनाची नासाडी होते. नंबर 23. जिन्याच्या खाली कधीही जुना सामान ठेवण्यासाठी स्टोअर रूम बनवू नये. नंबर 24. जेवण कधीही चप्पल किंवा बूट घालून बनवू नये. 25. वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख ठेवल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. 26. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात भिंत, छत, कोपरा तुटलेला नसावा. जर तसे असेल तर त्वरित दुरुस्त करावे. मित्रांनो, काही लोक हा व्हिडिओ दुर्लक्ष करतात आणि आपल्या जीवनाशी संबंधित उत्तम आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती सोडून देतात, जे त्यांच्या आयुष्यासाठी खूप उपयोगी असते. म्हणूनच मित्रांनो, माझी आपणास सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.